हॅलो, आपण मागच्या लेक्चरमध्ये काही ऑसिलेशनचे प्रॉब्लेम घेतले होते. तर आज आपण त्याच्या पुढच्या प्रॉब्लेम्स कंटिन्यू करणार आहोत. सो लेट अस बिगिन. हा आपला पहिला प्रॉब्लेम आहे. सो फर्स्ट लेट मी रीड दी प्रॉब्लेम. Time period of a pendulum on earth surface is t1. It is arranged on earth surface at a height r, and thus its time period is t2. What is the ratio of t1 and t2? मी प्रॉब्लेम पुन्हा एकदा वाचतो. बघा का, फर्स्ट आय रीड दी प्रॉब्लेम आणि मग मी ह्याचा डायग्राम काढणार. ठीक आहे. सो डायग्राम काढणं हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ओके. सो टाइम पिरियड ऑफ अ पेंडुलम ऑन अर्थ सरफेस इज t1. ठीक आहे. सो फर्स्ट कंडिशन मध्ये तो पेंडुलम जो आहे तो अर्थच्या सरफेस वरती ठेवला होता आणि त्यावेळेस त्याचा टाइम पिरियड t1 होता. ओके. अच्छा. नाव इट इज अरेंज्ड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ ॲट अ हाईट r अबाउट द अर्थ सरफेस. बघा का, हाईट जी आहे दॅट इज इक्वल टू द रेडियस ऑफ द अर्थ आणि त्या हाईट वरती त्याचा टाइम पिरियड आहे t2. ठीक आहे. सो व्हॉट इज द रेशो ऑफ t1 अँड t2? दॅट इज द प्रॉब्लेम. ओके. सो लेट मी ड्रॉ द डायग्राम फर्स्ट. तर इथेच मी डायग्राम ड्रॉ करतो अँड देन वी विल गो टू द नेक्स्ट पेज. ठीक आहे. बघा इथे फर्स्ट कंडिशन मध्ये मी अर्थ ड्रॉ केला आणि हा सेम सेकंड कंडिशन साठी दुसरा अर्थ ड्रॉ केला. सो दिस इज द रेडियस ऑफ द अर्थ अँड द पेंडुलम इज ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. ओके. सो हियर ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज g. ओके. अच्छा. आता बघा नेक्स्ट सेकंड कंडिशन मध्ये दिस इज द रेडियस ऑफ द अर्थ. नाउ द पेंडुलम इज टेकन ॲट अ हाईट h. ठीक आहे ना, such that height h is equal to radius of the earth. ओके. काय म्हटलंय बघा, इट इज अरेंज ऑन द सरफेस ऑफ द अर्थ ॲट अ हाईट r, म्हणजे हाईट इज इक्वल टू रेडियस ऑफ द अर्थ असं त्यांनी दिलेलं आहे. ओके. सो टोटल किती होणार, सेंटर पासून ते इथपर्यंतचं डिस्टन्स इट विल बी r प्लस r, दॅट विल बी 2r. ओके. सो ॲट दिस हाईट h द न्यू ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल बी gh. ओके. तर याचा मी फॉर्म्युला पहिले तुम्हाला देतो. सो फॉर्म्युला फॉर gh इज g इंटू r upon r plus h the whole square. Okay, so this is the formula. ठीक आहे. तर आता हे फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे अँड वी हॅव टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. ओके. सो लेट अस स्टार्ट सॉल्विंग दिस प्रॉब्लेम. आता लेट अस गो टू द नेक्स्ट पेज. मी परत एकदा डायग्राम ड्रॉ करतो, शॉर्ट मध्ये ड्रॉ करतो. सो दिस वॉज द फर्स्ट कंडिशन, दिस वॉज द सेकंड कंडिशन. ठीक आहे. ओके. सो फर्स्ट कंडिशन मध्ये टाइम पिरियड वॉज t1. फॉर्म्युला आहे 2 पाय रूट l बाय g. आणि जो सेकंड कंडिशन आहे त्याच्यामध्ये आहे टाइम पिरियड इज t2. द फॉर्म्युला इज 2 पाय रूट ऑफ l बाय g. ओके ना. आता पेंडुलम इकडे आहे, स्टार्टिंगला पेंडुलम इकडे होता, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वर g. आता पेंडुलम हाईट r इथे नेला आहे, सो ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी gh. ओके. नाउ लेट अस सी व्हाट वी हॅव टू फाइंड ऍक्च्युअली इन द प्रॉब्लेम. ठीक आहे ना. व्हाट इज द रेशो ऑफ t1 अँड t2? तर t1 आणि t2 ह्यांचा रेशो आपल्याला काढायचा आहे. ओके. सो वी हॅव टू फाइंड द रेशो ऑफ t1 अँड t2. सो लेट अस फाइंड इट आउट. सो t1 अपॉन t2 मी केलं. ठीक आहे. आय राईट दिस टू. हे आता सध्या मी असं लिहितो बघा. इन CET एक्झाम विल हॅव टू राईट लाईक दिस, रूट l बाय g divided by this will be 2 pi root of l by g. Okay, so you will find that 2 pi will get cancelled. ठीक आहे. l पण कॅन्सल होणार. सो सध्या फक्त 2 pi कॅन्सल करूया. दिस विल बी रूट l by g. लेट अस कीप इट ॲज इट इज. आणि हा जेव्हा वर जाणार इट विल बिकम रेसिप्रोकल. सो दिस विल बी gh upon l. नाउ l and l will get cancelled. युअर आन्सर विल बी gh upon g स्क्वेअर रूट मध्ये. हे आपला आन्सर आहे. ओके. अच्छा. नाउ लेट अस सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ gh जे ऑलरेडी आपल्याकडे आहे इथे. बघा काय व्हॉट इज gh? इट इज g upon g into r upon r plus h the whole square. ओके. सो हे पहिले सॉल्व करू आपण. ठीक आहे ना. r upon r plus, now what is h? It is equal to r only, त्याचा होल स्क्वेअर. ठीक आहे. मग किती आलं हे? g मल्टिप्लाय बाय r upon 2r the whole square. ओके. r and r will get cancelled. So 1 upon 2 चा whole square, it will become 1 by 4. So answer will be g by 4. ठीक आहे. तर gh ची व्हॅल्यू मला मिळाली g by 4. ती मी आता इथे सबस्टिट्यूट करतो. सो दिस विल बी स्क्वेअर रूट ऑफ gh g by 4 डिवाइडेड बाय g. g कॅन्सल. आन्सर विल बी स्क्वेअर रूट ऑफ 1 by 4
So that the answer is 1/3. Okay, so this is the answer. मग कुठे आहेत 1/2 चे, कुठे दिसतंय का? Yes. So B is the correct option. मग मी हा B ऑप्शन टिक करणार आणि मी पुढच्या प्रॉब्लेम साठी जाणार. Okay, so in this way we have solved this problem. ठीक आहे. So now this problem was a mixture of your gravitation and oscillation. ठीक आहे, तर असे मिक्स प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतात. ओके, सो ह्याच्यामध्ये हा फॉर्म्युला GH चा माहिती पाहिजे. नाव दिस ग्रॅव्हिटेशन इज ऍक्च्युअली फ्रॉम 11th स्टँडर्ड, पण तो आपल्याला सीईटी मध्ये आहे. ओके, सो इन दिस वे वी हॅव सॉल्व्ड दिस प्रॉब्लेम. सो नाव लेट अस गो टू द नेक्स्ट. ओके, so this is the next problem which we are going to solve. पहिले फर्स्ट लेट मी रीड दी प्रॉब्लेम. पहिले मी प्रॉब्लेम वाचतो आणि मग आपण तो सॉल्व्ह करूया. The path length of oscillation of a simple pendulum of length 1 meter is 16 centimeter. Its maximum velocity is dash. G ची value is pi square. Let me draw the diagram first. हे path length काय प्रकारे ते पहिले बघूया. So I draw this pendulum. हा pendulum मी draw केला. It will oscillate like this. ठीक है. So like this it will oscillate. ठीक है. So this is the path length. Okay. So path length त्यांनी किती म्हटली? It is 16 centimeter. Okay. So amplitude is half of the path length. मग 16 चे half येणार तो. That will be 8 centimeter. Okay. Now this problem is very easy. ठीक है ना. G ची व्हॅल्यू पण दिली आहे pi square. ठीक है ना. ओके, नेक्स्ट त्यांनी काय म्हटलंय? मॅक्झिमम वेलोसिटी. नो फॉर्म्युला मॅक्झिमम वेलोसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. इट इज ओमेगा. ओके, विच इज इनटू सबस्टिट्यूट द फॉर्म्युला ऑफ ओमेगा. इट इज 2 pi by t. परत सबस्टिट्यूट करा. इनटू 2 pi डिवाइडेड बाय टाइम पिरियड ऑफ पेंडुलम. दैट इज 2 pi रूट L by G. 2 pi cancel. This is A into root of G by L. ओके, नाउ सबस्टिट्यूट. A किती दिलाय त्यांनी? 8 सेंटीमीटर. ओके, मी लिहितो इथे. सो टू अवॉइड द कन्फ्युजन, हे बघा सेंटीमीटर मी लिहिलं इनटू रूट G बाय रूट G. आता G ची व्हॅल्यू दिली पाय स्क्वेअर. हे बघा मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. दिस इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, डिवाइडेड बाय लेंथ. लेंथ इज इन मीटर. ठीक आहे ना. सो दिस इज 1 मीटर. सो हे पाय आलं. ठीक आहे ना. सो दिस इज पाय स्क्वेअर, तो बाहेर आल्यावरती पाय होणार. सो आन्सर विल बी 8 पाय. ठीक आहे ना. Now, if you convert it into centimeter, it will become 0.08. परत त्याला सेंटीमीटर मध्ये गेलं तर ते परत 8 असेल. ओके ना. सो आन्सर विल बी सेंटीमीटर पर सेकंड. दॅट विल बी द युनिट ऑफ द वेलोसिटी. आहे का कुठे इथे ऑप्शन मध्ये? येस, वी ऑलरेडी हॅव ऑप्शन सी एज द करेक्ट आन्सर. सो ऑप्शन सी इज आवर करेक्ट आन्सर. ओके, सो इन दिस वे वी हॅव डन दिस. प्रॉब्लेम हा इझी होता. फक्त ह्यांनी Vmax विचारलं होतं. सो Vmax वॉज ए ओमेगा अँड देन वी सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ ओमेगा ॲज 2 pi by t आणि मग टी ची व्हॅल्यू टाकून आपण ह्याचा आन्सर फाइंड केलं. नाव ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट हे आहे, पहिले तर त्यांनी पाथ लेंथ दिला, ॲम्प्लिट्यूड दिलेला नाही. ते जर तुम्ही ॲम्प्लिट्यूड 16 दिलं की तुमचा आन्सर चुकणार. ओके, सो ॲम्प्लिट्यूड इज 8 सेंटीमीटर. इफ यू कन्वर्ट इट इनटू 0.08 मीटर, हे असं पण तुम्ही करू शकता. बट इफ यू पुट दिस इन सेंटीमीटर, तर तुमचं वेलोसिटीचा आन्सर दॅट विल बी सेंटीमीटर पर सेकंड. पण मी सांगेन की इट्स बेटर टू कन्वर्ट एव्हरीथिंग इनटू एमपीएस. ठीक आहे, म्हणजे ह्याला 0.08 जर का मीटर केलं असतं आपण 0.08. ठीक आहे ना. सो हे 0.08 मीटर पर सेकंड झालं असतं. नाव यू कॅन कन्वर्ट इट इनटू सेंटीमीटर. मल्टिप्लाय बाय 100. सो 0.02 into 100 इज 8. सो 8 सेंटीमीटर पर सेकंड असा हे आपला आन्सर आला असतं. लेट अस गो टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. ठीक आहे, आता हा पुढचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, सो फर्स्ट लेट मी रीड दिस प्रॉब्लेम अँड देन आय टेल यू हाऊ टू डू दिस प्रॉब्लेम. ठीक आहे. नाउ दिस प्रॉब्लेम इज स्लाइटली बिग. हा थोडा मोठा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर ह्याला कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट लेट मी रीड द प्रॉब्लेम. पहिले मी प्रॉब्लेम रीड करतो. So a particle performs SHM
with amplitude 25 centimeter and time period is 3 seconds. Okay, the minimum time required for it to move between 2 points which are 12.5 centimeter on the either side of the mean position is dash. ठीक आहे, तर हे आपल्याला आन्सर काढायचं आहे. ठीक आहे, तर ते कसं काढायचं that let us see. So for this I'll first draw the diagram. बघा का मी पहिले डायग्राम ड्रॉ करतो याचा. So I have drawn this diagram. ठीक आहे, आता बघा टाइम पिरियड इज 3 seconds. Okay, that means from here to here एवढं जे टाइम लागतं that is t/4, so that will be 3/4 seconds. एवढा जो टाइम पिरियड आहे तो. ओके, अच्छा आता त्यांनी काय म्हटलं बघा amplitude is 25, so this is 25. ओके, आणि त्यांनी काय म्हटलंय की द टाइम टेकन टू मूव बिटवीन 2 points 12.5 सेंटीमीटर ऑन द आयदर साइड ऑफ द मीन पोझिशन. म्हणजे इथून 12.5 आणि इथून 12.5. ठीक आहे ना, आता ह्यांनी मिनिमम टाइम म्हटलाय. ठीक आहे ना, म्हणजे बघा तो पार्टिकल इकडून इकडे गेला. ठीक आहे, नंतर इकडून इकडे आला. ठीक आहे, आणि इथून तो इथपासून ते इथपर्यंत गेला. ठीक आहे ना, म्हणजे इथून 12.5 आणि इथून परत 12.5 सेंटीमीटर एवढं त्यांनी डिस्टन्स कव्हर केलं. तर इथपासून इथपर्यंत जाण्यासाठी त्याला किती वेळ लागला आहे दॅट वी हॅव टू फाइंड आउट. ओके, ठीक आहे, सो लेट अस स्टार्ट. ठीक आहे, नाव वी कॅन डू दिस प्रॉब्लेम डायरेक्टली ऑल्सो. ह्याला आपण डायरेक्टली जर करायला गेलो तर हे बघा आता इथपासून इथपर्यंत जर त्याला यायचं असेल तर त्याला किती वेळ लागतो दॅट लेट अस कॅल्क्युलेट फर्स्ट. ठीक आहे, सो दिस डिस्प्लेसमेंट, दिस इज युअर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे ना, तर एक्स किती आहे आपला, इट इज 12.5 विच इज a/2. ठीक आहे, तर पहिले आपण एक्सचं जर इक्वेशन घेतलं सो एक्स इज a sin ओमेगा टी. ओके, ठीक आहे, सो एक्स इज इक्वल्स टू a/2. ठीक आहे ना, सो एक्सच्या जागी a/2 पुट केला, सो दिस इज a sin ओमेगा टी. ओके, सो a कॅन्सल, सो sin थीटा इज हाफ, सो ओमेगा टी इज 30 डिग्री. 30 डिग्री इज π/6. ठीक आहे, सो ओमेगा टी मला π/6 मिळाला. करेक्ट. नाव ओमेगा इज 2π/t. ओमेगाची व्हॅल्यू किती 2π/t इंटू टी इक्वल्स टू 30 डिग्री. नाव 30 डिग्री इज π/6. ठीक आहे, सो पाय गॉट कॅन्सल, सो टी विल बिकम t/12. ठीक आहे, सो नाव सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ टी. टी किती दिले ऑलरेडी 3 सेकंड दिलेला आहे. ठीक आहे ना, सो स्मॉल टी विल बी 3/12 दॅट इज 1/4. ठीक आहे, सॉरी 1/4. ओके, 1/4 इज 0.25. सो 0.25 सेकंड मला इथपासून इथपर्यंत डिस्टन्स ट्रॅव्हल करायला वेळ लागतो, हाफ डिस्टन्स. ठीक आहे, इथे पण तेवढंच डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे, तर हे पण मला 0.25 सेकंड लागणार. करेक्ट. सो 0.25 प्लस 0.25 टोटल टाइम टेकन फ्रॉम हिअर टू हिअर इट विल बी 0.5. तो 0.5 ऑप्शन आहे का आपल्याकडे? येस. सो ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ओके, सो हिअर द ऍक्च्युअल करेक्ट आन्सर इज 0.5 सेकंड. ठीक आहे, तर हे परत एकदा मी एक्सप्लेन करतो. दिस प्रॉब्लेम इज स्लाइटली डिफिकल्ट, सो लेट मी एक्सप्लेन दिस प्रॉब्लेम वन मोर टाइम. ठीक आहे ना, तर बघा काय दिलं, पार्टिकल परफॉर्म्स एसएचएम विथ एम्प्लिट्यूड 25 दिला होता आणि टाइम पिरियड त्यांनी 3 दिला होता. हे मी 3/4 इथे सांगून दिलं. ठीक आहे, की इथपासून इथपर्यंत त्याला 1/4 लागतं, सो 3/4 विल बी दिस टाइम. ओके, आता काय म्हटलं, द मिनिमम टाइम रिक्वायर्ड फॉर इट टू मूव बिटवीन 2 points which are 12.5 centimeters on either side of the mean position. म्हणजे mean position इकडे 12.5 इकडे 12.5. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये बघा. ठीक आहे ना, आपण काय केलं, इथपासून पार्टिकल स्टार्ट झाला मीन पोझिशन पासून, म्हणून x इक्वल्स टू a sin ओमेगा टी घेतला. ओके, अँड देन इट ट्रॅव्हल्ड अ डिस्टन्स ऑफ a/2. ठीक आहे, सो सबस्टिट्यूट केलं, मला साइन ओमेगा टी मला 30 डिग्री मिळालं. ठीक आहे ना, बिकॉज साइन 30 इज हाफ, 30 इज π/6. सो टी मला जो टाइम मिळाला दॅट वॉज t/12 1/4 विच इज 0.25. आता इथून इथे जर 0.25 लागतं तर इथून इथे पण
0.25 lambda. So if you add them, the answer becomes 0.5 seconds. In this way we have solved this problem, problem number 126. Okay, so let us move to the next problem. आता हा पुढचा प्रॉब्लेम आहे. सो फर्स्ट लेट मी रीड दिस प्रॉब्लेम and then let us try to solve this problem. Okay, so पहिले मी हा रीड करतो. So W denotes the total energy of a particle in SHR. So W is the total energy. मी ते लिहून घेतो. First let us write down the formula of kinetic energy, potential energy and total energy. Potential energy and नंतर आला total energy. Okay, so this is half k into a square minus x square. ठीक है, this is half k into x square and this is half k into a square. So total energy हा तुम्हाला W दिलाय बघा. So W is half k square. Okay, अच्छा आता पुढे बघा का, at the point equidistant from mean position and extremity of the path of the particle, हे चार कंडिशन्स त्यांनी दिलेले आहेत. ठीक आहे. सो फर्स्ट लेट अस ड्रॉ द डायग्राम. ठीक आहे, हा मी डायग्राम ड्रॉ केला. अच्छा, W denotes the total energy of a particle in SHM. ठीक आहे. सो W is equals to half k square. ओके, हे क्लियर झालं. अच्छा, नेक्स्ट काय दिले बघा का, at a point equidistant from mean and extremity of the path of the particle. सो मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशनचा हा पॉइंट विच इज इक्विडिस्टंट. ठीक आहे ना. सो दिस टोटल इज युअर एम्प्लिट्यूड ए. ठीक आहे ना. सो द हाफ जे असणार आहे एवढं, दॅट विल बी a/2 आणि तो आपला असतो डिस्प्लेसमेंट. सो वेन x इज इक्वल्स टू a/2 आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. सो x इक्वल टू a/2 असताना त्यांनी काय काय विचारलंय बघा. एबीसीडी चार कंडिशन्स आहेत. ए मध्ये काय विचारलंय बघा, kinetic energy will be W/2 and potential energy will also be W/2. B, kinetic energy is W/4 and potential energy is 3W/4. C, kinetic energy is 3W/4 and potential energy is W/4. आणि D, kinetic energy of the particle will be W/8 and potential energy is 7W/8. ठीक आहे. हे एवढे त्यांनी चार कंडिशन्स विचारले. ऍक्च्युअली हे जे मी रीड केले, ऍक्च्युअली देयर इज नो नीड टू रीड ऑल दिस कंडिशन्स. तुमचा वेळ वाया जाणार. ठीक आहे. डायरेक्टली व्हेन यू स्टार्ट विथ दिस प्रॉब्लेम, ठीक आहे, हे सरळ इथे मी केई आणि W/2 आणि पी बघितलं, मला लगेच कळलं की रिलेशनशिप बिटवीन कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी हे त्यांना काढायचं. के इज W/2 आणि पी इज W/2 असं त्यांनी म्हटलं. सो रिलेशनशिप बिटवीन केई आणि टोटल एनर्जी हे त्यांना काढायचं आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे. वेर कुठे, ऍट अ पॉइंट विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम मीन अँड एक्स्ट्रीम पोझिशन. वेन म्हणजे त्याचा काय अर्थ, वेन x इज इक्वल टू a/2. म्हणजे मी काय करणार, वेन x इज इक्वल टू a/2 असताना केई आणि पी मी पहिले काढतो. ओके, सो लेट मी मूव टू द नेक्स्ट पेज. ठीक आहे, बघा का. सो वेन x इज इक्वल्स टू a/2 मी केई आणि पी काढणार. सो केई काय फॉर्म्युला, इट इज हाफ के इंटू a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. ठीक आहे. सो पुट x इक्वल्स टू a/2. सो दिस इज हाफ इंटू a स्क्वेअर मायनस a/2 द होल स्क्वेअर, which is half k into a square minus a square by 4. Okay, so this will be equals to half k. This will become 3/4, 3a square by 4. ठीक आहे. अच्छा, आता पुढे बघा, मी 3/4 बाहेर काढतो तर आत काय होतं, हाफ के स्क्वेअर. ठीक आहे. आता असं मी का केलं, कारण हाफ के स्क्वेअर इज दी टोटल एनर्जी आणि टोटल एनर्जीला आपण काय म्हटलंय इथे W म्हटलंय. ठीक आहे. सो हाफ के स्क्वेअर इज W. सो आय विल पुट W ओव्हर हियर. सो माय कायनेटिक एनर्जी विल बी 3/4 इंटू W. ओके, नेक्स्ट आता मी पोटेन्शियल एनर्जी काढतो. सो पोटेन्शियल एनर्जी इज हाफ के एक्स स्क्वेअर. ठीक आहे ना, विच इज इक्वल्स टू हाफ के इंटू एक्स स्क्वेअर इज a/2 परत त्याचा होल स्क्वेअर, दॅट इज हाफ के इंटू
दिस विल बिकम a²/4. ठीक आहे. आता परत मी 1/4 बाहेर काढला. ठीक आहे. तर मला काय मिळालं, हाफ k². अगेन मी हे हाफ k² एकत्र का घेतलं, बिकॉज अगेन हाफ k² इज युअर टोटल एनर्जी विच इज W. ठीक आहे. सो मला हे मिळालं हाफ, दिस इज W, सो दिस बिकम्स W/4. ओके. आता बघा आपल्याला काय काय मिळालंय. सो कायनेटिक एनर्जी इज 3/4 W आणि पोटेन्शियल एनर्जी इज W/4. ओके. नाउ लेट अस गो टू दी ऑप्शन्स. हा, कायनेटिक एनर्जी W/2 हे नाहीये. कायनेटिक एनर्जी इज W/4 आणि हे उलट आहे, हे पण नाहीये. सो कायनेटिक एनर्जी इज 3/4 W आणि पोटेन्शियल एनर्जी इज W/4. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. हे W/8 आणि हे पण नाही. ओके. सो कायनेटिक एनर्जी इज 3/4 W आणि पोटेन्शियल एनर्जी इज W/4. So these were the correct options. Okay. So in this way we have solved this problem. ठीक आहे. तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय केलं होतं मी सांगितलं, फर्स्ट यू हॅव टू रीड दी प्रॉब्लेम आणि मी एकच ऑप्शन वाचला. कायनेटिक एनर्जी विल बी W/2 आणि पोटेन्शियल एनर्जी विल ऑल्सो बी W/2. म्हणजे कायनेटिक एनर्जी इन टर्म्स ऑफ टोटल एनर्जी हे त्यांनी दिलेलं आहे. कधी, ऍट मिड पॉईंट म्हणजे x = a/2 असताना. मग मी सरळ फॉर्म्युले घेतले दोघांचे, कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी, सरळ x = a/2 टाकला आणि म्हटलं बघू काढून काय होतं, त्याला कन्व्हर्ट केलं. ओके. सो दिस इज 3/4 W आणि दिस इज W/4. ठीक आहे. आणि मग जेव्हा हे केलं, पुट केलं, तर मग मला डायरेक्टली ऑप्शन सी हा मिळाला. सो इन दिस वे वी हॅव सॉल्व्ड दिस प्रॉब्लेम. ठीक आहे. नाउ लेट अस गो टू द नेक्स्ट. ठीक आहे. सो दिस इज द नेक्स्ट प्रॉब्लेम. सो फर्स्ट लेट मी रीड द प्रॉब्लेम अँड देन आय विल ट्राय टू सॉल्व दिस. ठीक आहे. पहिले ह्याला वाचू दे. Okay, a simple pendulum of length L has mass m, and it oscillates freely with amplitude A. At extreme position, its potential energy is dash. ठीक आहे. पहिले मी इथे ह्याचा डायग्राम काढतो आणि मग हे आपण बघू, एक्सप्लेन करतो हा काय प्रकार आहे आणि हे बघू आपण मग कसं सॉल्व्ह करणार. ठीक आहे. दिस इज द पेंडुलम. हा इकडे येतो, मग इकडे इकडे जातो आणि इकडे जातो. ओके. सो दिस इज इट्स अँप्लिट्यूड. याचा अँप्लिट्यूड कॅपिटल ए दिलेला आहे त्यांनी. ओके. आणि त्यांनी काय विचारलंय, ऍट एक्स्ट्रीम पोझिशन, ह्या एक्स्ट्रीम पोझिशनला त्यांनी पोटेन्शियल एनर्जी विचारली आहे. ओके. करेक्ट. सो नाउ हाऊ टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. ठीक आहे. डू वी हॅव एनी फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल एनर्जी ऑफ पेंडुलम ऍट एक्स्ट्रीम पोझिशन? तर असा काहीच फॉर्म्युला आपल्याकडे नाहीये. ओके. करेक्ट. सी लुक ओव्हर हियर. आपल्याकडे फॉर्म्युला कुठला कुठला आहे ते मी सांगतो. आपल्याकडे पोटेन्शियल एनर्जीचा नॉर्मल ऑसिलेशनचा फॉर्म्युला आहे हाफ kx². ऍट एक्स्ट्रीम पोझिशन x = a. सो दिस इज हाफ k × a². ठीक आहे. तर हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, बट k इज फॉर स्प्रिंग. ठीक आहे ना. सो दॅट अगेन वी डोंट नो ओव्हर हियर. ओके. सो k ची व्हॅल्यू तुम्ही m⍵² सबस्टिट्यूट करून यू कॅन ट्राय दिस. ठीक आहे. त्याच्याने पण हे येतं, बट देर इज वन मोर इझी मेथड टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. लेट अस सी दॅट मेथड फर्स्ट. ठीक आहे. सो दॅट मेथड इज कायनेटिक एनर्जी ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी ॲट द मीन पोझिशन. कारण एक्स्ट्रीम पोझिशनला जी पोटेन्शियल एनर्जी असेल दॅट विल बी द टोटल एनर्जी. सिमिलरली मीन पोझिशनला जी कायनेटिक एनर्जी असेल दॅट विल बी दी total energy. So they both will be equal. Getting it? So that means extreme position ला जी त्यांनी potential energy विचारली आहे, so that will be equal to kinetic energy at the mean position. आता तुम्ही मला विचारणार की सर kinetic energy at the mean position का काढायची आणि कशी काढणार? ओके. सो फॉर्म्युला इज आहे आपल्याकडे त्याचा. ठीक आहे. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी ॲट दी दिस थिंग? हे इट इज हाफ mv². है ना. सो ही काय ना कायनेटिक एनर्जी ॲट द मीन पोझिशन इट इज हाफ mv². आता मीन पोझिशनला वेलोसिटी इज vmax. ठीक आहे. अँड व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर vmax? इट इज a ओमेगा. ओके. सो वी कॅन फाइंड द कायनेटिक एनर्जी ॲट द मीन पोझिशन. सो लेट अस डू इट. सो कायनेटिक एनर्जी ॲट द मीन पोझिशन, ओके, इट इज इक्वल्स टू हाफ m × vmax द होल स्क्वेअर. ओके. तर आता हे करूया आपण. सो हाफ m × vmax इज a ओमेगा द होल स्क्वेअर. सो दिस इज हाफ m a² × ओमेगा². आता हाफ m आणि a² ऑप्शन मध्ये आहेत का बघा बरं. येस.
एम आणि ए स्क्वेअर ऑप्शन मध्ये दिसत आहे. दॅट मीन्स यू आर ऑन दी राईट ट्रॅक. ठीक आहे. अच्छा, आता ओमेगाची व्हॅल्यू, ओमेगा इज 2π/t. ठीक आहे. सो दिस इज हाफ एम ए स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर. ओमेगा इज 2π/t द होल स्क्वेअर. ठीक आहे. इथे आपण 2π/t द होल स्क्वेअर सेपरेटली काढून घेऊ, म्हणजे सारखं सारखं लिहायची गरज नाही. ओके. सो दिस इज 2π/t किंवा नुसतं 2π/t ची व्हॅल्यू आपण काढून घेऊ, नंतर ते स्क्वेअर मध्ये टाकता येईल आपल्याला. सो दिस इज 2π/t ची व्हॅल्यू टाका बरं, 2π√L/g. ठीक आहे. चला याचा स्क्वेअर करून टाकू. ठीक आहे. सो 2π कॅन्सल. दिस विल बी √g/L द होल स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे काय आलं, नुसतं g/L आलं. सो 2π/t द होल स्क्वेअर बिकम्स g/L. ह्याच्या जागी मी g/L ची व्हॅल्यू टाकतो. सो दिस इज 1/2 ma स्क्वेअर इंटू g/L. ओके. म्हणजे काय येणार हे ma स्क्वेअर g अपॉन 2L. ma स्क्वेअर g अपॉन 2L. ठीक आहे. नाउ लेट अस गो टू दी ऑप्शन्स. बघा का काय होतं आपला आन्सर, ma स्क्वेअर g अपॉन 2L. हे 12 तर हे दिसत, ह्याच्यात 12 नाहीये, मग हे गेले. सो ma स्क्वेअर g अपॉन 2L. येस, ma स्क्वेअर g अपॉन 12 नुसता a, इथे a स्क्वेअर आहे. सो दिस इज दी करेक्ट ऑप्शन. So option A is the correct option. Okay. You can use this method also. You can substitute the value of k as m omega square. ते झालं हे बघा, हाफ m इंटू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. शेवटी आपलं तेच आलं. बघा बरं सेम आलंय का, हे बघा हाफ m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. ओके. सो यू कॅन यूज एनी ऑफ द टू मेथड्स. ठीक आहे. फर्स्ट मेथड यू कॅन यूज द फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल एनर्जी डायरेक्टली, हाफ के एक्स स्क्वेअर. के ची व्हॅल्यू टाका m ओमेगा स्क्वेअर आणि मग ओमेगाची व्हॅल्यू टाका हाफ m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. Okay, or you can use potential energy at extreme position equal to kinetic energy at the mean position. दोन्ही are equal to total energy only. म्हणजे ही पण टोटल एनर्जी असते, ही पण टोटल एनर्जी असते, म्हणून दोन्ही पण इक्वल झाले. ओके. सो ह्याला काय फॉर्म्युला, हाफ m v max स्क्वेअर, v max इज अगेन a ओमेगा. शेवटी हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर हेच येते बघा, हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. and now substitute the value of omega is 2π/t. म्हणजे सेपरेट काढलं तर g/L आलं and we directly got the answer. ठीक है. So in this way we have done this problem. ठीक है. Now let us go to the next one. Now let us see. आता हा प्रॉब्लेम आपण बघूया. फर्स्ट let me read the problem. मी पहिले प्रॉब्लेम वाचतो and then I will tell you how to solve this problem. Okay. So this problem is, if length of a simple pendulum is increased by 44%, then what is the gain in time period of the pendulum? Okay. So first let me write down the formula. आणि आपण डायग्राम पण काढून बघू की हे प्रकार काय आहे ऍक्च्युअली. ठीक आहे. ओके. सो फर्स्ट थिंग इज, इफ लेंथ ऑफ पेंडुलम इज इन्क्रीज्ड बाय 44%, ह्याचा पहिले मी तुम्हाला अर्थ एक्सप्लेन करतो. ओके. सो आवर फॉर्म्युला विल बी, इथे मी फॉर्म्युला वरती लिहितो याचा, t इक्वल्स टू 2π√L/g. ठीक आहे. नाउ लेंथ इज इन्क्रीज्ड बाय 44%. ठीक आहे. आता बघा हे कसं करायचं, हे जस्ट मी ह्याचं लॉजिक पहिले तुम्हाला पर्सेंटेजचं लॉजिक समजवतो, सो दॅट वी कॅन देन वी विल गो बॅक टू दिस प्रॉब्लेम. ओके. समजा हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या इकडे. इफ लेंथ ऑफ द पेंडुलम इज L. ओके. आणि मी म्हणतो की ती 10% ऑफ L, सपोज लेंथ इज इन्क्रीज्ड बाय 10%. आपण बघूया. ओके. सो 10% काय असतं, 10% ऑफ L. ठीक आहे ना, दॅट इज काय असतं बघू. सो दॅट इज 10% इज 10/100. ठीक आहे ना, इंटू L. 10% ऑफ L म्हणजे. ओके. सो इट विल बिकम L/10 विच विल बी 0.1 इंटू L. ठीक आहे. तर ओरिजिनल L किती होती, ओरिजिनल लेंथ किती होती, L होती. आता ती 10% ने वाढली. ठीक आहे ना, 10% पहिले मी कॅल्क्युलेट केलं. किती कॅल्क्युलेट केलं, 10% म्हणजे 0.1. कसं आलं, डिवाइडेड बाय 100 करतो आपण. ठीक आहे. अच्छा, आता न्यू लेंथ काय येईल बघा, वाढलेली लेंथ काय येईल. तो वाढलेली लेंथ समजा आपण L' घेतली, तर दिस इज युअर ओरिजिनल लेंथ आणि दिस इज युअर इन्क्रीज्ड लेंथ. मग नवीन लेंथ काय येणार, ओरिजिनल प्लस इन्क्रीज्ड. सो ओरिजिनल लेंथ इज L प्लस इन्क्रीज्ड लेंथ इज 0.1 L. ठीक आहे. सो आन्सर विल बिकम 1 प्लस 0.1 दॅट इज 1.1 L. ओके. अच्छा, नाउ लेट अस कम बॅक टू दिस प्रॉब्लेम. अच्छा, आता ह्या प्रॉब्लेम मध्ये लेंथ कितीने इन्क्रीज केली आहे, तर 44%. आता बघा 10% म्हणजे 0.1. ठीक आहे. मग 20% म्हणजे किती येईल, 0.2. ठीक आहे ना. 30% किती येईल, 0.3. ठीक आहे. आता बघा इथे 25% असेल तर ते किती येणार, 25/100 दॅट इज 0.25.
ओके 20% ऑफ एल म्हणजे 0.2 एल 30% ऑफ एल म्हणजे 0.3 एल 25% ऑफ एल 0.25 एल 35% ऑफ एल ठीक आहे ना म्हणजे किती आलं ते 0.35 एल ठीक आहे आपल्याला किती दिलंय 44% ऑफ एल ठीक आहे ना मग 44% ऑफ एल किती येणार इट विल बी 0.44 एल हे एवढं येणार ठीक आहे ओके ओरिजिनल लेंथ इज एल आता increase in length is 0.44 एल so what will be the new length let us calculate so new length will be L dash ठीक आहे किती आली ती एल ओरिजिनल लेंथ एल होती प्लस आपण आधी 0.1 एल केलेलं आता 44% नी वाढलं सो दिस विल बी 0.44 एल सो 1 plus 0.44 आन्सर विल बी 1.44 एल ओके करेक्ट ठीक आहे सो नाव लेट अस गो टू द नेक्स्ट पेज आता बघा आता आपण काय करणार आहोत आता हा टीचा फॉर्म्युला आपण यूज करणार ठीक आहे ओरिजिनल लेंथ साठी एल असेल तर टी घेणार आणि एल डॅश असेल तर आपण टी डॅश घेणार ठीक आहे नाव लेट अस डू इट बघा इथे परत लिहितो मी सो टी होता 2 पाय रूट एल बाय जी ओके आणि इथे आपण घेऊया टी डॅश इज 2 पाय रूट ऑफ एल डॅश बाय जी ओके हे आपण टी डॅश घेतला नाउ व्हॉट वी विल डू इज वी विल सबस्टिट्यूट द फॉर्म्युला फॉर एल डॅश ठीक आहे एल डॅश किती आलेलं बघा इट वॉज 1.44 एल ठीक आहे सो लेट मी सबस्टिट्यूट so this will be 2 pi square root of L dash is 1.44 L upon G ओके आता मी काय करणार हा 1.44 चा रूट आहे त्याला मी बाहेर काढतो सो दिस इज रूट 1.44 इंटू 2 पाय रूट एल बाय जी ॲज इट इज हे बघा हा 2 पाय इथेच राहिला रूट एल बाय जी पण ॲज इट इज राहिला पण त्याच्यातून मी रूट 1.44 बाहेर काढला ठीक आहे व्हॉट इज रूट 1.44 आन्सर इज 1.2 कसं काय बघा इथे मी मल्टिप्लिकेशन करतो 1.2 इंटू 1.2 हे मी जर मल्टिप्लाय केलं आवर आन्सर विल बी 12 144 दोन डेसिमल इथे पॉईंट येतो सो 144 चा जर मी स्क्वेअर रूट केला आन्सर कम्स आउट टू बी 1.2 ठीक आहे सो 1.2 दिस इज 2 पाय रूट ऑफ एल बाय जी ओके नाउ टेल मी व्हॉट इज 2 पाय इंटू रूट एल बाय जी इट इज युअर ओरिजिनल टाइम पिरियड टी म्हणजे जेव्हा त्याची लेंथ एल असते त्याचा टाइम पिरियड ओके सो दिस इज 1.2 इंटू टी करेक्ट आता इथे बघा गगा परत आपल्याला मागेच जायचं आहे नाउ हियर टी डॅश इज दिस इज 1.2 इंटू टी ओके अच्छा आता कॅन आय राईट दिस 1.2 एज 1 प्लस 0.2 येस आता मी ब्रॅकेट ओपन करतो आय गेट टी प्लस 0.2 इंटू ठीक आहे म्हणजे काय झालं टी डॅश काय मिळाला ओरिजिनल टाइम पिरियड प्लस 0.2 इंटू टी करेक्ट सो 0.2 म्हणजे किती असतो 20 upon 100 म्हणजे 20% so this comes out to be t plus this is 20 upon 100 into t that is t plus 20% of t ठीक आहे म्हणजे टाइम पिरियड कितीने वाढला तर 20% ने वाढला ठीक आहे बघा इथे 10% नी वाढलेला तर 1.1 20% नी वाढला तर किती झाला असता 1.2 30% नी 1.3 झाला असता तर इथे इथे किती झालाय तो 1.2 झाला इथे तुम्ही डायरेक्टली पण काढू शकता 1.2 पॉईंटच्या पुढे किती आहे 1 च्या पुढे किती आहे 0.2 सो दॅट मीन्स इट हॅज इन्क्रीज्ड बाय 20% ह्याला जर फोडून केलं असं 1 प्लस 0.2 तर 0.2 इज 20 बाय 100 दॅट मीन्स अगेन टी मध्ये 20% ऑफ टी आपण ऍड केला सो टाइम पिरियड हॅज इन्क्रीज्ड बाय 20% ओके सो व्हॉट वॉज द क्वेश्चन की लेंथ जर का 44% नी वाढवली तर तुमचा जो टाइम पिरियड आहे तो किती पर्सेंट नी वाढतो आहे सो आन्सर वॉज द टाइम पिरियड वॉज इन्क्रीज्ड बाय 20%. So in this way we have solved this problem. Okay. So this was problem number 107. Now let us go to the next problem. ठीक आहे पुढचा प्रॉब्लेम बघू आपण हा ओके सो दिस इज द नेक्स्ट प्रॉब्लेम सो लेट अस ट्राय टू सॉल्व दिस आता हा दिस प्रॉब्लेम वॉज आस्क्ड इन सीटी 1999 दिस इज व्हेरी इझी प्रॉब्लेम ठीक आहे तरी पण आता हा भलेही प्रॉब्लेम इझी असला स्टील आय टेल यू देर इज वन टेक्निक इन दिस प्रॉब्लेम टेक्निक नाही म्हणता येणार टेक्निक पण नाहीये ट्रिक पण नाहीये जस्ट एक वेगळा पॉईंट आहे जो मला तुम्हाला इथे सांगायचा आहे दॅट पॉईंट यू शुड कीप इन युअर माइंड तो पॉईंट इथे ऑसिलेशन मध्ये पण येऊ शकतो एसी सर्किट्स हा जो आपला चॅप्टर आहे त्याच्यामध्ये हा पॉईंट नेहमी लागतो ओके सो लेट अस स्टार्ट
ठीक आहे. सो हा इझी आहे प्रॉब्लेम, इथे पटकन एक्सप्लेन करू शकतो. फर्स्ट लेट मी रीड दी प्रॉब्लेम. तो जो पॉइंट मी सांगणार आहे दॅट इज ऍक्च्युअली इम्पॉर्टंट विच यू शुड कीप इन युअर माइंड. ओके, लेट मी रीड दी प्रॉब्लेम फर्स्ट. अ पार्टिकल एक्झिक्यूट सिम्पल हार्मोनिक मोशन ऑफ एम्प्लिट्यूड ए. So let me draw the diagram. So particle is executing SHM of amplitude is A. At what distance from the mean position its kinetic energy is equal to potential energy. ठीक आहे ना. So त्यांनी काय म्हणलंय, when kinetic energy is equal to potential energy at what distance from the mean position, that means x is equal to how much, हे त्यांनी काढायला सांगितलंय. So let me substitute the formula for kinetic energy and potential energy. This is half m into a square minus x square is equal to potential energy half k into x square. Okay, sorry, half k into a square minus a square equals to half k into x square. Okay, तो half आणि k cancel, ठीक आहे ना. So a square minus x square is equal to x square हे आलं. Now let me do the remaining part over here. आता या x square ला मी इकडे टाकतो. So this will become a square equals to हा आधीचा x square minus x square तिकडे गेला की प्लस झाला तो plus x square. So a square equals to 2 times x square. आता मला x ची व्हॅल्यू पाहिजे, मग हा 2 मी खाली घेणार. So this will come out to be a square by 2 is equal to x square. आता मी हे ना इंटरचेंज करणार. So now I'll get x square equals to a square by 2. ठीक आहे. Now let me go to the next page. Now x square equals to a square by 2. ठीक आहे. So now I'll square root both the sides. So I'll get x equals to plus minus a by root. ठीक आहे. इफ यू टेक द मॅग्निट्यूड, ठीक आहे ना, मॅग्निट्यूड जर घेतला म्हणजे प्लस मायनस साइन नाही घेतली, सो मॅग्निट्यूड ऑफ एक्स इज a by root. ओके, नाउ लेट अस गो टू द ऑप्शन्स. ठीक आहे ना. a इज एम्प्लिट्यूड त्यांनी म्हटले ऑलरेडी, आपण सगळं केलं. ठीक आहे, आपला आन्सर आला a by root 2, पण त्यांच्याकडे रूट 2 कुठेच नाहीये. करेक्ट. ओके, सो 0.51, 0.61, 0.71 आणि 0.81. ओके, नाउ जो पॉइंट मला तुम्हाला सांगायचा ऍक्च्युअली दॅट इज नॉट द पॉइंट, दॅट इज ट्रिक पण नाहीये, लॉजिक पण नाहीये. तर दॅट पॉइंट इज इफ यू कॅल्क्युलेट 1 upon root 2, दॅट इज 1 upon 1.414. हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं, युअर आन्सर कम्स आउट टू बी 0.707. आता ह्या 7 ला राउंड केलं, इकडे टाकला, सो इट विल कम्स आउट अप्रॉक्सिमेटली इट बिकम्स 0.71. ठीक आहे. सो 0.71 इज 1 upon root 2. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. हा एवढा एकच पॉइंट मला तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगायचा होता की 0.71 1 upon root 2 is 0.71. So a upon root 2 is a into 1 upon root 2 and 1 upon root 2 is 0.71. So answer comes out to be 0.71 a. आहे का ऑप्शन मध्ये? Yes. So instead of giving it as a by root 2, त्यांनी काय टाकलं 0.71 into a. ठीक आहे. तर तुम्ही ते कॅल्क्युलेट करत बसणार, तुमचा वेळ वाया जाणार. 1 upon 1.4 करत बसायचं, म्हणजे तुम्ही एक्झाम मध्ये असं करणार, अरे 1 डिवाइडेड बाय 1.4 करा. ठीक आहे, मग हे 1.4 करा, मग चला 0. मग 10 आलं, मग 14 इंटू किती 7, 14 7 काहीतरी, हे सगळं करत बसणार, वेळ जाणार. डायरेक्टली 1 upon root 2 is 0.71. हे तुम्ही डायरेक्टली लक्षात ठेवा. ठीक आहे, हे आपल्याला पुढे कुठेही लागू शकतो. ह्या प्रॉब्लेम मध्ये जेव्हा स्टुडंटला माहिती असेल अरे 1 upon root 2 is 0.71, सो डायरेक्टली ही विल टिक दॅट ऑप्शन सी अँड ही विल मूव्ह अहेड. मग ह्याचा जो वेळ वाचतो, that time that student can utilize for solving the remaining problems. Okay, so in this way we have solved this problem. Now let us go to the next one. आता पुढचा प्रॉब्लेम बघू. अगेन दिस वाज आस्क्ड इन CET 2004. ठीक आहे, सो लेट मी रीड द प्रॉब्लेम फर्स्ट. The equation of displacement of a particle performing SHM is x equals to 0.25 into sine of 200t. The maximum velocity is dash. ठीक आहे. आता हे ह्याला सरळ Vmax यांनी विचारलाय. दिस इज ऑल्सो एन इझी प्रॉब्लेम, बट इट वॉज आस्क्ड इन CET. हा का. सो Vmax विचारलाय डायरेक्टली. सो Vmax चा फॉर्म्युला आपल्याकडे a ओमेगा. ओके, इफ यू कंपेअर दिस विथ x इक्वल्स टू a sin ओमेगा t, तर तुम्हाला डायरेक्टली a आहे 0.25 आणि ओमेगा आहे 200. सो डायरेक्टली मल्टिप्लाय करा त्यांना. सो 0.25 into 200. सो हा 100 इकडे गेला, 25 into 2, आन्सर विल बी 50, which is already there over here. ठीक आहे. सो हा खूप इझी प्रॉब्लेम होता which we have done. ठीक आहे, ठीक आहे. असे इझी प्रॉब्लेम पण CET मध्ये कधी कधी विचारतात. ओके, सो ह्याचा जो टाइम आहे दॅट टाइम यू कॅन यूज फॉर
डुईंग दी अदर प्रॉब्लेम्स. ओके, इथे ऍक्च्युली हे डायरेक्टलीच करण्यासारखं आहे. एक्स इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी, व्ही मॅक्स इज ए ओमेगा 0.25 टू 200. डायरेक्टली 50 मला इथे मार्क करता आलं पाहिजे. ओके, लेट अस गो टू द नेक्स्ट. ठीक आहे. अच्छा, आता हा बघा, हा प्रॉब्लेम आहे. ओके, नाउ लेट अस डू दिस प्रॉब्लेम. फर्स्ट लेट मी रीड दिस प्रॉब्लेम. आणि हा प्रॉब्लेम कुठे विचारलाय बघा, पीव्हीपीएमटी मध्ये विचारला होता, सीईटी मध्ये हा 2 वेळा विचारला. ओके, सो लेट मी रीड द प्रॉब्लेम फर्स्ट. नाउ दिस प्रॉब्लेम इज ऑल्सो इझी. हा काही इतका डिफिकल्ट नाहीये, पण हा प्रॉब्लेम अख्खाच्या अख्खा रिपीट जर झाला सीईटीला तर तुम्ही हा डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता. हे फक्त 2 आणि 4 नंबर्स चेंज होऊन आलेले असते. हा टाईप मात्र रिपीट होऊ शकतो. ओके, और हा प्रॉब्लेम ही रिपीट होऊ शकतो. म्हणजे त्यांना काय असं रिस्ट्रिक्शन नाहीये की यू कॅनॉट रिपीट दी प्रॉब्लेम, असे काही कंडिशन्स नाहीये. ओके, सो लेट मी रीड दी प्रॉब्लेम फर्स्ट. द मॅक्झिमम वेलोसिटी अँड मॅक्झिमम ऍक्सिलरेशन ऑफ अ बॉडी मुव्हिंग इन एसएचएम आर एवढे दिलेले आहेत. फाइंड दी अँग्युलर वेलोसिटी, म्हणजे ओमेगा आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, काय दिलंय बघा, मॅक्झिमम ऍक्सिलरेशन अँड मॅक्झिमम वेलोसिटी दिलेला आहे. ठीक आहे ना. सो ए मॅक्स दिलाय त्यांनी आणि व्ही मॅक्स दिलाय. ठीक आहे, बघा ए मॅक्स किती दिलाय बघा का, व्ही मॅक्स इज 2 अँड ऍक्सिलरेशन नंतर दिलंय. सो व्ही मॅक्स इज 2 आणि ए मॅक्स इज 4. ठीक आहे, युनिट पण बघा मीटर पर सेकंड आणि मीटर पर सेकंड. इथे मीटर दिलाय, तिथे सेंटीमीटर दिलाय, तुमचा आन्सर चुकणार. ओके, सो दिस यू हॅव टू कीप इन युअर माइंड. ओके, नाव इझी. आता पुढे इझी आहे, एवढा काही डिफिकल्ट नाही प्रॉब्लेम. लेट अस सबस्टिट्यूट दी फॉर्म्युला. ए मॅक्सचा फॉर्म्युला असतो ए ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 4 आणि व्ही मॅक्सचा फॉर्म्युला असतो ए ओमेगा दॅट इज इक्वल टू 2. सो इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. Now if we divide the two equations, we will get a omega square upon a omega equals to 4 upon 2. A cancel, omega cancel. Directly we will get omega equal to 2. Okay, unit will be radian per second. हे सगळं MKS आहे. So our unit here, unit will become radian per second. So 2 आहे का कुठे? Yes. So D is the correct option. ओके, सो ह्या टाईपचा प्रॉब्लेम जो आता मी दाखवला, सो दॅट प्रॉब्लेम कॅन कम इन युअर एक्झाम. ठीक आहे, असाच असा हा 2 आणि 4 चा पण रिपीट होऊ शकतो. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम पाठ करून जाऊ नका. पाठ केलं तर दॅट इज रिस्की. डायरेक्टली 2 मिनिटात सॉल्व्ह करून आन्सर मिळतं याचं. तर हा जरी प्रॉब्लेम आला तरी ह्याला सॉल्व्ह करा आणि मगच आन्सर टिक करा. ओके, कारण हा इझी प्रॉब्लेम आहे, त्याला तुम्ही पाठ करणार, चुकवणार. ठीक आहे, त्याच्यात ते परत इथे तुम्हाला काही चेंजेस करून टाकले त्यांनी फसवण्यासाठी, तो पण एक पॉसिबिलिटी होऊ शकते. सो इट्स बेटर टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम पाठ करण्यापेक्षा. ओके, लेट अस गो टू द नेक्स्ट वन. हा सेम टाईपचा प्रॉब्लेम आहे, बट दिस बघा सेम टाईपचा प्रॉब्लेम आहे. दिस वॉज आस्क्ड इन युअर दिस एक्झाम. काय म्हटलं बघा, मॅक्झिमम वेलोसिटी ऑफ द पार्टिकल इन अन एसएचएम इज 0.16 अँड मीटर पर सेकंड अँड मॅक्झिमम ऍक्सिलरेशन इज 0.64. द अँप्लिट्यूड इज डॅश. तिथे आपण ओमेगा काढलेला आहे, इथे आपल्याला त्यांनी ओमेगा नाही विचारला, अँप्लिट्यूड विचारलाय. ओके, सो सेम फॉर्म्युला आपल्याला वापरायचे आहेत. सो ए मॅक्स इज ए ओमेगा स्क्वेअर अँड व्ही मॅक्स इज ए ओमेगा. हेच 2 फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे. ओके, आणि हे दोन्ही दिलेले आहेत त्यांनी. ठीक आहे ना. सो लेट अस स्टार्ट. बघा इथे वेलोसिटी आणि ऍक्सिलरेशन व्यवस्थित करायचं, उलटा करायचं नाही. मॅक्झिमम वेलोसिटी इज 0.16. सो हा 0.16 आहे. Okay, and maximum acceleration is 0.64. So this is 0.64 equals to a omega square. आता मला काढायचं आहे a. तर कसं करणार? Again we will use the same method. Equation 1, equation 2 दोघांना डिवाइड करूया. So this will become 0.64 divided by 0.16. That is equals to a omega square upon a omega. ठीक आहे. So 100 ने मल्टिप्लाय करा, 64 upon 16. बघा काय डिवाइड असं करायला जाऊ नका. वरती खाली 100 ने मल्टिप्लाय करा. सो 64 upon 60 विल बी इक्वल टू ओमेगा. ओके, आता दिस विल बिकम 4. सो ओमेगा इज इक्वल टू 4. नाउ यू विल आस्क मी, तर हे ओमेगा कशाला काढलं? आपल्याला ओमेगा तर दिलाच नाहीये. सो सबस्टिट्यूट ओमेगा इन दिस इक्वेशन. ओके, बघा मी सबस्टिट्यूट करतो. सबस्टिट्यूट करताना मी जसं करतोय तसंच करा. इकडचं तिकडे केलं तर तुम्ही आन्सर 100% चुकवणार. हे बघा मी पहिले परत इथे 0.16च लिहिला, इक्वल्स टू ए इंटू 4 असं लिहिलं. आता हा 4 मी खाली घेतो, 0.16 डिवाइडेड बाय 4 इक्वल्स टू ए. अजूनही मी इंटरचेंज केलेलं आहे. तुम्ही जर ए इक्वल टू 4 बाय 0.16 करणार आणि सगळं आन्सर चुकवणार, आणि तो ऑप्शन त्यांनी इथे दिलेला असणार. ओके,
So see, so now here the answer will be 0.16 upon 4, answer will be 0.04 equal to A. So A equal to 0.04 meter. Okay, that is 4 into 10 raised to minus 2 meter. आहे का बघा option? Yes, option A is already there. So 4 into 10 raised to minus 2 meter is the correct answer. ठीक आहे, सेम प्रॉब्लेम होता, सेम ह्याच्यावरती होता. सो इन दिस वे वी हॅव डन सॉल्व दिस प्रॉब्लेम. ओके, लेट अस गो टू द नेक्स्ट वन. ओके, आता हा पुढचा प्रॉब्लेम आहे. सो हा प्रॉब्लेम अगेन दिस वॉज आस्क्ड इन सीईटी एक्झाम ओनली अँड नाउ दिस प्रॉब्लेम इज स्लाइटली डिफिकल्ट. ठीक आहे, म्हणजे ज्याला आपण जे टाइम वाचवलं, ठीक आहे, दॅट टाइम वी विल बी युटिलाइजिंग फॉर सॉल्विंग दिस प्रॉब्लेम. ठीक आहे, पहिले मी प्रॉब्लेम रीड करतो आणि नंतर मी त्याचा डायग्राम काढून तुम्हाला एक्सप्लेन करतो अँड देन वी विल सी हाऊ विल वी सॉल्व दिस प्रॉब्लेम. ओके, सो फर्स्ट लेट मी रीड दिस प्रॉब्लेम. The bob of a simple pendulum performs SHM with time period t in air. पहले मी रीड करतो पूर्ण, then again I'll explain. And with time period t1 in water, relationship between t and t1 is neglect friction due to water. Density of the material of the bob is एवढं 9 by 8 into 10 raised to 3 kg per meter cube and density of water is 1 gram per cc. Now this was asked in CET आणि हे ऑप्शन्स रिलेशनशिप बिटवीन t1 and t असे दिलेले आहेत. ओके, ठीक आहे. So पहिले let me explain what this problem is actually. Okay, the bob of a simple pendulum performs SHM with time period t in air. Okay, इथे पहिले मी डायग्राम काढतो. सो हा जो पेंडुलम आहे एअर मध्ये, त्याची टाइम पिरियड आहे टी. ओके, आता अँड विथ पिरियड t1 इन वॉटर. आता ह्याच पेंडुलमला वॉटर मध्ये त्यांनी डीप केलं. ओके, आता दिस इज युअर वॉटर. ह्याच्यामध्ये त्यांनी पेंडुलमला डीप केलं. तर नाव ह्याची टाइम पिरियड जी आहे दॅट टाइम पिरियड इज t1. ठीक आहे. अच्छा, त्यांनी काय म्हटलंय, डेन्सिटी ऑफ द मटेरियल ऑफ द बॉब इज 9 by 8 into 10 raised to 3 kg per meter cube. This is in MKS SI units. पण डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1 gram per cc. ठीक आहे, फर्स्ट लेट अस सी, वी विल कन्वर्ट दिस 1 gram per cc into kg per meter cube. ओके, सो लेट अस डू इट फर्स्ट. सो 1 gram per cc इक्वल्स टू, आता 1 gram, ग्रॅमला केजी मध्ये कसं करणार, इंटू 10 raised to minus 3 kg. सो 1 gram is 10 raised to minus 3 kg डिवाइडेड बाय 1 cc म्हणजे सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे, हे बघा का, दिस इज 1 gram per सेंटीमीटरचा क्यूब. ओके, सेंटीमीटरचा क्यूब टू मीटर क्यूब कसं करणार, 1 सेंटीमीटर इज 10 raised to minus 2, so 10 raised to minus 2 चा क्यूब that is 10 raised to minus 6, so this becomes 10 raised to minus 6 meter cube. So let us find out the answer. minus 6 वर गेला, प्लस 6 झाला, प्लस 6 minus 3, answer is plus 3. So 10 raised to 3 kg per meter cube. Okay, so density of the water त्यांनी मुद्दामून 1 gram per cc दिलाय. So this is 10 raised to 3 kg per meter cube आणि हा 9 by 8 into 10 raised to 3 kg per meter cube. अच्छा, ह्याच्या दोन डेन्सिटी दिलेल्या आहेत. ओके, अच्छा, आता आपल्याला नेक्स्ट जो फॉर्म्युला यूज करायचा आहे, ठीक आहे ना. सो दॅट फॉर्म्युला इज द फॉर्म्युला फॉर मास. ठीक आहे, आता तो कसा येणार ते मी दाखवतो. ऍक्च्युली तुम्हाला माहिती पण आहे, काही नवीन मी काही सांगत नाहीये. दिस इज रिगार्डिंग डेन्सिटी, फॉर्म्युला फॉर डेन्सिटी. फॉर्म्युला फॉर डेन्सिटी काय आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, ठीक आहे. सो फ्रॉम दिस वी विल फाइंड द फॉर्म्युला फॉर मास. हा व्हॉल्यूम ह्या साईडला जाणार. सो फॉर्म्युला फॉर मास विल बी डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम विल बी इक्वल टू मास. सो मास will be equal to density into volume. ठीक आहे, now we will use this formula for finding mass. आता मास कोणाचा आपण फाइंड करणार, तर मास ऑफ तुमचा बॉब. ठीक आहे, आणि दुसरा मास कोणाचा फाइंड करणार, मास ऑफ वॉटर. करेक्ट. काय फॉर्म्युला येईल बघा बरं. फॉर्म्युला जर आपण आता केला तर ह्याच्यावरनं डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. ठीक आहे ना. सो डेन्सिटी ऑफ बॉब इंटू व्हॉल्यूम ऑफ द बॉब आणि डेन्सिटी ऑफ वॉटर इंटू व्हॉल्यूम ऑफ वॉटर. ठीक आहे, डेन्सिटी ऑफ बॉब आणि डेन्सिटी ऑफ वॉटर दिलेत का, दिलेत. ठीक आहे ना, बघा किती दिलेत, डेन्सिटी ऑफ बॉब एवढं दिले आणि डेन्सिटी ऑफ वॉटर इज 10 raised to 3 दिले. दोन्ही युनिट केजी पर मीटर क्यूब. ठीक आहे, ओके. नाउ लेट अस गो टू दी एक्सप्लेनेशन. आता आपल्याला करायचं काय आहे. ठीक आहे, ओके. सो लेट अस सी की व्हॉट वी हॅव टू डू. तर आता बघा, इथे मी डायरेक्टली डायग्राम ड्रॉ करतो. सो इन फर्स्ट केस तुमचा जो टाइम पिरियड होता, ठीक आहे,
फॉर पेंडुलम विच इज इन एअर, ठीक आहे ना. तर ह्याचा मास m आहे, मास ऑफ द बॉब mb घेऊया आपण, ठीक आहे ना. अँड टाइम पिरियड इज 2 पाय रूट l बाय g. ओके, करेक्ट, वेर g इज द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे. अच्छा, आता काय होणार, आता बघा काय होतं. आता ह्या पेंडुलमला, ह्या बॉबला ज्यावेळेस मी पाण्याच्या ह्याच्यामध्ये डिप करतो, ठीक आहे. आता पाण्याचं मी कॅन कसं घेणार बघा. आय विल टेक कॅन लाईक दिस. ओके, हे इथपर्यंत पाणी असलेला कॅन घेणार, ठीक आहे. आणि इकडे हा एक व्हेसल ठेवलं. आता ह्याच्यामध्ये मी जेव्हा हे डिप करतो, ठीक आहे, तर त्यावेळेस ह्याचं जे व्हॉल्यूम आहे, ठीक आहे, व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ दिस बॉब, सपोज इट इज व्ही, तेवढ्याच व्हॉल्यूमचं पाणी इथे बाहेर पडतं. करेक्ट. सो दिस इज दी वॉटर, ठीक आहे ना. तर त्याचा व्हॉल्यूम पण व्ही आहे, ह्याचा व्हॉल्यूम पण व्ही आहे. करेक्ट. अच्छा, नेक्स्ट, व्हॉट इज दी मास ऑफ दिस बॉब, काय येणार, डेन्सिटी ऑफ बॉब इंटू व्हॉल्यूम विच इज व्ही. ओके, व्हॉट इज द मास ऑफ दिस वॉटर, ठीक आहे, डेन्सिटी ऑफ वॉटर इंटू व्हॉल्यूम परत व्हीच राहणार. ओके, इथपर्यंत लक्षात आलं, ठीक आहे. सो ह्याच्यावर डिप करतो त्यावेळेस ते पाणी हे जातं, ठीक आहे. सो व्हॉट हॅपन्स, त्याचं अपथ्रस्ट त्याच्यावरती येतो विच इज mg. करेक्ट. सो ह्याचा आता हे काय होतं इनिशियली एअर मध्ये, इट इज मास ऑफ बॉब इंटू जी, ठीक आहे. आता इथे मास ऑफ बॉब इंटू जी तर आहेच इन डाऊनवर्ड डायरेक्शन, पण ह्याच्यावरती एक अपथ्रस्ट येतो, दॅट इज मास ऑफ वॉटर इंटू जी. करेक्ट. सो व्हॉट हॅपन्स इज, आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळतं, ठीक आहे ना. बघा का या नवीन इक्वेशन कसं मिळणार, मास ऑफ बॉब इंटू न्यू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, अच्छा, पहिले आपण तो फॉर्म्युला बघूया फर्स्ट. आता इथे जो हा हालणार फिरणार टाइम पिरियड, त्याचं टाइम पिरियड चेंज झालेला असणार, ठीक आहे. व्हॉट इज द टाइम पिरियड, इट इज टी डॅश, ठीक आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला, इट इज 2 पाय रूट एल बाय जी डॅश. करेक्ट, दॅट इज दी फॉर्म्युला. म्हणजे काय होतं की इथे इफेक्टिव्ह ऍक्सेलरेशन आहे ते तुमचं चेंज होऊन जातं. का, कारण त्याचा मास त्याच्यावरती आता अपथ्रस्ट ऍक्ट होतोय, त्याचा मास चेंज झालेला आहे, गेटिंग इट. म्हणून त्याचं इफेक्टिव्ह ऍक्सेलरेशन जो चेंज होतो आणि तो बनतो तुमचा टी डॅश. ओके, सो हिअर टी डॅश इज दी टाइम पिरियड, हिअर टी इज दी टाइम पिरियड जे त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी T1 घेतलेला आहे, आपण इथे टी डॅश घेतला. हा, त्यांनी T1 घेतलेला आहे. सो लेट दिस बी T1, ठीक आहे ना. टी डॅशला आपण नंतर T1 मध्ये कन्वर्ट करून टाकू. हे वन इज स्लाइटली कन्फ्युजिंग, डॅश इज बेटर, ठीक आहे. सो हे झालं. ओके, आता हा जी डॅश मला काढायचा आहे, तर तो कसा काढणार, तो बघा. सी, दिस m इंटू जी डॅश इज इक्वल्स टू, ठीक आहे, ठीक आहे. आता मास ऑफ बॉबच येणार, हा मास ऑफ बॉब इंटू जी डॅश, ह्याचं हे इफेक्टिव्ह ऍक्सेलरेशन झालं mg, ठीक आहे. तर तो कसा येणार, इट वॉज दिस थिंग, मास ऑफ बॉब इंटू जी मायनस, ठीक आहे, मायनस काय येणार, मास ऑफ वॉटर इंटू जी, ठीक आहे. म्हणजे हा जो mw जो गेला, ह्याचं जे आहे होतं mw इंटू जी, ठीक आहे ना. म्हणजे ह्याचं वेट दॅट विल ऍक्ट ऍज अपथ्रस्ट, ठीक आहे. अपथ्रस्ट काय येणार, mw इंटू जी, आणि हे जो त्याचं जे काय होतं, इट वॉज mb इंटू जी ओरिजिनल. सो ओरिजिनल mb इंटू जी मायनस mw इंटू जी, मास ऑफ वॉटरचा जो वेट होता तो, दॅट विल ऍक्ट ऍज अपथ्रस्ट. सो ऑपोजिट डायरेक्शन मध्ये म्हणून मायनस झालं, दॅट विल बी दी resultant total, which will be m into the effective acceleration due to gravity. Okay, acha, now let us solve this. Let us go to the next page. So this will be mb into g dash is equals to काय होता, mb into g minus m of water into g. Okay, so mb dividing both the sides by mb, मला g dash पाहिजे, ठीक आहे. या mb ने डिवाइड करू ह्याला, ठीक आहे. So this will be mb upon mb, that will be g minus this will be m water upon mb into g. Okay, now let us take g common, हा येणार 1 minus mw upon mb. आता m of water, mass of water आपण ऑलरेडी बघितलं होतं, काय आहे, डेन्सिटी ऑफ वॉटर इंटू व्हॉल्यूम. आणि मास ऑफ बॉब काय आहे, डेन्सिटी ऑफ बॉब इंटू व्हॉल्यूम. आता बघा बॉबचं जे व्हॉल्यूम आहे तेवढंच व्हॉल्यूम पाण्याचं असतं. सो दॅट इज दी मेन पॉइंट वी शुड कीप इन माइंड. Okay, so this is mass of water, that is density of water into volume,
डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ बॉब इंटू व्हॉल्यूम इंटू जी तर आपण बाहेर काढला. ठीक आहे. सो व्हॉल्यूम कॅन्सल, दिस विल बिकम जी मल्टिप्लाय बाय डेन्सिटी ऑफ बॉब मायनस डेन्सिटी ऑफ वॉटर डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ बॉब. ओके, नाउ लेट अस सबस्टिट्यूट. ठीक आहे ना, जी इथे राहिला. डेन्सिटी ऑफ बॉब किती दिलाय बघा, 9/8 इंटू 10⁻³ डेन्सिटी ऑफ वॉटर नुसता 10⁻³. ओके, सो डेन्सिटी ऑफ बॉब कुठे गेलं ते, हा. सो डेन्सिटी ऑफ बॉब इज 9/8 into 10⁻³ minus density of water is 10⁻³ divided by density of bob is 9/8 into 10⁻³. ठीक आहे. आता ह्याच्यातनं 10⁻³ कॉमन. ठीक आहे, काय येईल बघा, जी डॅश व्हॅल्यू आपली चालली होती दॅट विल बी इक्वल टू जी इंटू दिस बिकम्स 9/8 - 1 अपॉन 9/8. बघा हे बरोबर आहे का? ठीक आहे ना. इंटू 10⁻³ बाहेर निघाला, हा इंटू 10⁻³ ॲज इट इज. बघा बरोबर केलं का आपण? हा 10⁻³ मी कॉमन काढला इथे. 10⁻³ कॉमन काढला तर आलं 9/8 - 1. बघा बरोबर आहे का? येस, 9/8 - 1. ठीक आहे. आता 10⁻³ विल गेट कॅन्सल्ड. ठीक आहे. व्हॉट विल बी द आन्सर? जी इंटू 9/8 - 1 अपॉन 9/8. ठीक आहे, दॅट इज जी इंटू 9/8 - 1. 9 - 8 विच इज 1. 1/8 1/8 अपॉन 9/8. ठीक आहे. सो हे कॅन्सल. सो आन्सर विल बी G/9. जी डॅशची व्हॅल्यू किती आली? G/9. नाव लेट अस सबस्टिट्यूट. हा कुठे, हे बघा इथे सबस्टिट्यूट करणार मी. ठीक आहे ना. सो जी डॅशची व्हॅल्यू G/9 आली. सो दिस इज 2π√L बाय दिस इज G/9. नाव दिस 9 विल कम अप, त्याचा रूट मधून तो बाहेर निघणार. इट विल बिकम 3. काय उरलं असणार आहे? 2π√L/G. 2π√L/G कुठे आहे का? आहे. व्हॉट इज इट? इट इज नथिंग बट युअर T. ठीक आहे. सो आन्सर विल बी 3 times T. सो न्यू टाइम पिरियड T डॅश और T1 दॅट इज इक्वल्स टू 3 times T. आहे का ऑप्शन मध्ये? बघू बरं. न्यू टाइम पिरियड आहे बघा, 3 times T. सो A इज द करेक्ट ऑप्शन. ओके, सो इन दिस वे वी हॅव सॉल्व्ड दिस प्रॉब्लेम. आता हा मोठा प्रॉब्लेम आहे पण सीईटी मध्ये आला होता. ठीक आहे, तर आपण ह्याला सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे, कसं केलं होतं तर ह्यांची पहिली डेन्सिटी आपण क्लिअर करून घेतली. 1 ग्रॅम पर cc is 10⁻³. सो दिस बिकम्स 10⁻³ दिस बिकम 9/8 इंटू 10⁻³. ठीक आहे. नंतर मासचा फॉर्म्युला बघितला आपण, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सो दोघांचा व्हॉल्यूम सेमच आहे, कारण जेवढं बॉब आतमध्ये पाण्यात बुडणार तेवढंच पाणी बाहेर पडणार. ठीक आहे. सो ह्याचा MW इंटू जी अप थ्रस्ट म्हणून ऍक्ट होतो आणि हा MB इंटू जी, दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला इफेक्टिव्ह MB इंटू जी डॅश मिळतो. ठीक आहे. तर ह्याच्यात सबस्टिट्यूट करून आपण हे आन्सर काढलं होतं. डिवायडिंग बोथ द साइड्स केलं. जी डॅश व्हॅल्यू मला पाहिजे होती जी कॉमन. मग ह्याचं सबस्टिट्यूट केलं, व्हॉल्यूम कट झालं आणि हे नंतर सबस्टिट्यूट करून ह्याला सॉल्व्ह केलं अँड वी गॉट द आन्सर आहे G/9. मग ते परत आपण ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केलं. जी डॅशच्या जागी G/9, 9 वर जाऊन 3 म्हणून बाहेर आला. सो हे आपल्याला 3T मिळालं. ओके, सो इन दिस वे वी हॅव सॉल्व्ड द प्रॉब्लेम. ठीक आहे. नाउ लेट अस टेक वन मोर प्रॉब्लेम and then we will stop for today. Okay, so this is that problem. मी प्रॉब्लेम एकदा रीड करतो. बॉडी स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन इज एक्झिक्युटिंग SHM. इट्स टाइम पिरियड इज 24. बघा इथे पहिले लिहिला टाइम पिरियड इज 24 सेकंड. आता बघा टाइम पिरियड जर मी लिहिला तर मला डायरेक्टली ओमेगा काढला पाहिजे मनात. काय फॉर्म्युला? 2π/T म्हणजे किती आला? 2π/24 म्हणजे किती आला? π/12. ओमेगा मला मिळाला डायरेक्टली π/12 रेडियन पर सेकंड. ठीक आहे. नेक्स्ट, आफ्टर 4 seconds, बघा पुढे काय दिलंय. आफ्टर 4 seconds म्हणजे when time equal to 4 seconds, its velocity is pi. ठीक आहे. फाइंड इट्स पाथ लेंथ. पाथ लेंथ म्हणल्या का पाथ लेंथ? पाथ लेंथ मीन्स 2 times a म्हणजे अँप्लिट्यूड काढायचा आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. ओके, सो नाउ लेट अस यूज द फॉर्म्युला फॉर वेलोसिटी. सो v इज प्लस मायनस ओमेगा रूट a² - x². ठीक आहे. त्यांनी काय म्हटलंय, इट्स टाइम पिरियड, हा ठीक आहे ना. ओके, इट्स वेलोसिटी इज पाय. ओके, तर हा एक फॉर्म्युला आहे. दुसरा फॉर्म्युला कुठला असतो? v इक्वल्स टू a ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी. ओके, सो कुठला फॉर्म्युला यूज करणार? सो द लॉजिक इज व्हेन t इज गिवन वी हॅव टू यूज दिस फॉर्म्युला. ओके, तर हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. ओके, सो लेट अस डू इट. ठीक आहे. सो v ची व्हॅल्यू मी पुट केली. सो v इज पाय
इक्वल्स टू ए इंटू ओमेगा. तर ओमेगा किती आलाय बघा, ऑलरेडी मी काढला π/12. ठीक आहे ना. सो ए ओमेगा इंटू कॉस ऑफ ओमेगा टी. ओमेगा किती आहे, π/12 इंटू टी किती दिलाय, टी दिलाय 4 सेकंड्स. सो हे आलं. सो मला हे पाय आणि पाय कॅन्सल. सो 1 इक्वल्स टू a/12 इंटू कॉस ऑफ हा बघा π/3. π/3 म्हणजे 60, कॉस 60 इज हाफ. ठीक आहे. सो 1 इक्वल्स टू a/12 इंटू 1/2. सो 1 इक्वल्स टू a/24. सो मला ए मिळालं 24 सेंटीमीटर. बघा का, ए 24 सेंटीमीटर. मुलं काय करणार, स्टुडंट्स काय करणार, ए 24 सॉरी मीटर 24 दिसतंय का, दिसतंय, चला टिक करून टाका. पण त्यांनी 5 लेंथ विचारली आहे. दॅट मीन्स इट इज 2a. सो 24 इज नॉट द आन्सर. करेक्ट आन्सर इज 48 मीटर. ओके. सो इन दिस वे वी हॅव डन दिस प्रॉब्लेम. ठीक आहे. आता आज फ्रायडे होता, तर आज आपण ऑसिलेशनचं सेकंड लेक्चर घेतला. सो उद्या टुमॉरो इज सॅटरडे, तर उद्या 7 वाजता केमिस्ट्रीचं लेक्चर असणार आहे, संध्याकाळी 7 वाजता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह वरती. ओके. सो टुडे दिस वॉज द लेक्चर ऑन ऑसिलेशन्स. सो इन टुमॉरोज लेक्चर वी विल बी टेकिंग 21st मे उद्या आहे. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण संध्याकाळी 7 वाजता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह केमिस्ट्रीचा लेक्चर तुमचा होणार आहे. ओके. सो लेट अस स्टॉप फॉर टुडे. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. Okay, so bye all of you.